आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम। शिंदे फडणवीस अजित पवारांमध्ये वर्षावर 2 तास चर्चा। 2 तासांच्या बैठकीनंतरही तोडगा निघू शकला नाही। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली। शहा पुन्हा शिंदे फडणवीस अजितदादांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरे 1-2 जागा लढतील, त्याने फार काही होणार नाही, दिसतंय त्यापेक्षा अधिक लोक आमच्यासोबत येतील, शरद पवारांचा दावा। एक व्यवस्था का 2 व्यवस्था आता बातमी मुंबईच्या फेरफारला 2 जागेची आहे, त्यामुळे 1-2 जागे असं काही त्याचा काय परिणाम होणार नाही। मवियातही जागावाटपाचा तिढा कायम। सांगलीनंतर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस ठाकरे गटामध्ये वाद। दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाईंचं नाव चर्चेत, पण काँग्रेसचाही दावा। वर्षा गायकवाडांसाठी काँग्रेसची दक्षिण मध्य मुंबईच्या जागेची मागणी। आम्ही सांगलीच्या जागेसंदर्भात चर्चेतून मार्ग काढू। ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली ते योग्य नाही, पण चर्चा करू। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। अलायन्स मध्ये राहून सुद्धा काल उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीने जाहीर केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आहे प्रॉब्लेमॅटिक, पण तरी सुद्धा आम्ही त्याच्यातला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। माढा लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा करणार। माढाची जागा रासपाला देण्याची माझी इच्छा, शरद पवारांची प्रतिक्रिया। काय पण सगळ्यांची चाचणी पाहिजे, या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। आमची चर्चा चालू आहे। जनतेच्या रेट्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय। जनतेच्या विकासासाठी पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र यावं, शाहू महाराजांचं आवाहन। तुमच्या माध्यमातून, सगळ्यांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, प्रिंट माध्यमातून जनतेकडून अनेक ठिकाणी अनेक लोकांना जिथं भेटत होतं त्यांचा हा विचार पुढे येत होता आणि त्यांच्या सर्वांच्या, आपल्या सर्वांच्या विचारामुळे हा रामटेकच्या जागेवरून मवियासह महायुतीमध्येही रस्सीखेच। महायुतीमध्ये भाजपा आणि शिंदे गटामध्ये रामटेकसाठी रस्सीखेच, तर मवियामध्ये रामटेकच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा। गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी महायुतीचा आज उमेदवार ठरणार। भाजप गडचिरोली चिमूर मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नाही। गडचिरोलीतून आमदार देवराव होळी आणि खासदार अशोक नेते यांच्या नावाची चर्चा।